नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा 11 एप्रिल रोजी होणारा मराठीचा पॅटचा पेपर, जो की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला की क्वेश्चन पेपर दिली होती, तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी सांगितली होती. इफ काही प्रॉब्लेम आला तर मी थोड्या वेळामध्ये व्हिडिओ अपलोड करणार होतो असं बोललेलो. ठीक आहे, तर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत 2026-27चा मराठीचा पॅटचा पेपर, जो की 11 एप्रिल रोजी होणार आहे. त्याचे पूर्णपणे आन्सर बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, तोंडी चाचणी. यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिला आहे, इयत्ता 8वीच्या पुस्तकातील कोणत्याही एका कवितेचे नाव सांगून त्याच्या कवितेचा भावार्थ स्पष्ट करत आहे. जर मी झाडे लावा झाडे जगवा ही कविता सांगितली आणि त्याचा भावार्थ इथं स्पष्ट करून तुम्हाला सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सांगितलंय, खालील प्रसंगी तू काय करशील असे सांगितले. एक प्रसंग दिला आहे, इथं 4 प्रसंग दिला आहे. तुम्हाला कोणते एक प्रसंग उचलून त्याविषयी तुम्ही काय करसान, तुमचे मत स्पष्ट करा, याविषयी सांगितलेलं आहे. बघा आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये एक दिले, शाळेतील मुलांना कचरा पसरवला आहे, तू काय करशील. तुमचे वर्ग शिक्षक आजारी असल्याने शाळेत येणार नाहीत, तर तू काय करशील. तर याचा आन्सर आहे, मी वर्गात शिस्त पाळेन, इतर विद्यार्थ्यांनी शांत राहण्यास सांगेल आणि दिलेले काम पूर्ण करेल. ठीक आहे, तसंच 3 मध्ये पण तुम्हाला तुमच्या परीने सॉल्व्ह करायचं आहे की शाळेतील एक गरीब मुलाकडे फी भरायला पैसे नाहीये, तर तू काय करशील. मी त्याला मदत केली. साहजिकरित्या एक पॉझिटिव्ह उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याचा प्रयत्न होईल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2 वर येऊया. हे लेखी चाचणी. लेखी चाचणीमध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याला मी इथं तुम्हाला अंडरलाईन करून दिलंय. पॅरेग्राफ नीट वाचायचा आहे, पूर्णपणे लक्षात घ्या. ठीक आहे, पॅरेग्राफ तुम्हाला पूर्णपणे नीट वाचायचं आहे, त्यावर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर बघा आता पॅरेग्राफ वाचायचा आहे. पॅरेग्राफमध्ये दिले, युरिया या ग्रीक शब्दाचा अर्थ लिहायचा आहे, तुम्हाला उतऱ्याविषयी लिहायचं आहे. आता युरिया उतऱ्यात केलेल्या कलेचे नाव आहे, मूर्ती बनवण्याची कला आहे. युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ मला सापडले, शोध लागला असा आहे. उतऱ्याविषयी लिहायचं नवीन शोध आणि त्यातून मिळणारा आनंद हे उतऱ्याचं शीर्षक असू शकतं. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तू कोणकोणत्या गोष्टीमुळे आनंद येतो, हे सगळं मी तुम्हाला डीपमध्ये इथं आन्सर दिलंय. विद्यार्थी मित्रांनो, एक वेळेस पूर्ण पेपर बघा. असे जसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 100% येणार आहे आणि या पेपरचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, हे मी 100% सांगतो. ठीक आहे, तर बघा समोरचा प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न आहे, कृती करा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला एक कृती करायची आहे. खालील एक चित्र कोणत्याही प्रकारचं चित्र देईल, सेम हेच येणार आहे, पण इफ दुसरं पण असलं तर तुम्ही याच्या मी जसं सॉल्व्ह केलंय याच्या आधारे तुम्ही 100% मित्रांनो पैकीच्या पैकी मार्क मिळणार. खालील चित्र पाहून त्याचे वर्णन 7 ते 8 शब्दांत लिहायचं आहे. ठीक आहे, हे यामध्ये काय दिले तुम्हाला, एक ट्रॅफिक दिसते, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये नॉर्मल एक्सप्लेन केलं होतं, त्याचा आन्सर मी इथं ब्रीफ लिहून देतोय तुम्हाला. हे चित्र एका रस्त्यावरील वाहतुकीचे दृश्य दाखवते. रस्त्यावर बस, कार आणि सायकल दिसत आहे. काही मुले सायकल चालवत आहेत आणि त्यातून एक माणूस चालत जात आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथ व झाडे आहेत. दूर घरे आणि एक मंदिर दिसत आहे. रस्त्याचा सिग्नल असल्यामुळे वाहतूक नियंत्रण होत नाही आहे. सार्वजनिक नियम पाळून आपल्याला मार्गाने जात आहेत. ठीक आहे सर्वजण. हे चित्र आपल्याला वाहतूक नियमांचे महत्त्वाचे सांगते. एक काम करायचं आहे, शीर्षकमध्ये तुम्ही लिहू शकता ट्रॅफिक लाईट, एक तर मराठीमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी चित्र आहे असं, आणि नॉर्मल म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळण्याचा प्रयत्न होईल. आता प्रश्न क्रमांक 6 बघा. एक चित्र दिलं आहे, त्याचा तुम्हाला फक्त नाव विचारले आहे. खालील चित्र पाहून त्याची नावे लिहा, त्याचा उपयोग लिहायचा आहे. नावे लिहून तुम्हाला काय करायचं आहे, उपयोग लिहायचा आहे. ठीक आहे, दूरदर्शन आणि टीव्ही. दूरदर्शनचा उपयोग बातम्या मनोरंजनासाठी होतो, तसेच एखादी चालू घडामोड बघण्यासाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो. वर्तमानपत्राचा उपयोग रोजच्या घडामोडी वाचण्यासाठी होतो, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे, मोबाईल फोनचा उपयोग संपर्क साधण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी होतो. रेडिओचा उपयोग बातम्या व गाणे ऐकण्यासाठी होतो. आता बघा प्रश्न क्रमांक 2 भाग गद्यमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. गद्य भागाला म्हणजे कविता. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर मी कवितेचं वाचन करून दाखवलं होतं. आता यावरती आपण प्रश्न बघणार आहोत कशी विचारलेले आहे. वरील कवितेचा भावार्थ 8 ते 10 ओळीत स्पष्ट करायचा आहे आणि आमन दिलेला आहे. वरील कवितेचा विषय लिहून कवितेचे नाव लिहा. ठीक आहे, आता बघा कवितेचा भावार्थ. काय कविता निसर्गातील उघड्या शाळेबद्दल सांगते. या शाळेला भिंत नाही आणि निसर्गाचे गुरु आहेत. झाडे, वेली, प्राणी, पक्षी आपल्याला शिकवतात. मुलांनी निसर्गाची मैत्री करून त्यातून शिकवावी. मुंग्यांचे घर, फुलपाखरांचे उडणे यातून ज्ञान मिळते. नदीत पोहताना न चांदण्यांची गंती करतात. आनंद मिळतो. निसर्गात शिकणे आनंददायी आणि उपयुक्त ठरते. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर आ मध्ये विचारलाय, कवितेचा विषय व कवितेचे नाव. निसर्गातून शिकणे, बिनबिंदीची शाळा. कवी तुमच्या पुस्तकानुसार लिहायचे, साधारणपणे कोणते पण मंगेश पांडुरंग असे असतात. आता यमक विषय तुम्हाला लिहायचा आहे. यमक जोडणारे शब्द कर, धरू, पोहो, मोजू. ठीक आहे, मी तुम्हाला बोललो होतो, हे तर इथं नॉर्मल एकदम लास्ट साईडलाच येत असतात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8 बघा. खालील कवितेच्या ओळी तुमच्या शब्दांत लिहायचे. वारा आहे, पाऊस आला, झाडे झाली, तळ्यात उडले. ठीक आहे, आता मी इथं स्वतःच्या शब्दांत एक सांगू शकतो. वारा वाहे हळुवार गारा गारा, पाऊस आला टपटप थेंब बरसले,
झाडे झाली हिरवीगार सुंदर, तळ्यात उमटे आकाशाचे सुंदर प्रतिबिंब. किती सुंदर कविता इथं छानपणे बनवलेली आहे बघा. अशाच प्रकारची तुम्हाला कविता बनवायची आहे. सेम ॲज इट इज येणार नाही, आलीच तर अशी लिहायची. इफ दुसरी आली तर तुम्हाला एक कन्सेप्ट भेटून जाईल की अशी तुम्हाला कविता लिहायची आहे. आता इथं शिक्षकांशी झालेला संवाद तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं. संवाद झाला असेल तर ठीक, नाही झाला असेल तर ॲझ्युम करा की संवाद झालेला आहे. बघा सर, पर्यावरणाचे महत्त्व काय आहे? मुलगा शिक्षकांना विचारलो. शिक्षक, पर्यावरण आपल्याला हवा, पाणी आणि अन्न देते. आता मी विचारतो म्हणजे मुलगा विचारतो, मग आपण त्यांचे संरक्षण का करावे? शिक्षक विचारतात, कारण पर्यावरण खराब झाले तर जीवन धोक्यात येते. मी विचारतो, आपण काय करू शकतो? शिक्षक विचारतात, झाडे लावू, पाणी वाचवू आणि प्रदूषण कमी करू. ठीक आहे. मी, प्लॅस्टिकचा वापर कमी करायला हवा का? शिक्षक म्हणतात, हो, प्लॅस्टिक टाळणे खूप आवश्यक आहे. मी मी आजपासून पर्यावरणाची काळजी घेईल. शिक्षक म्हणतात, खूप छान, हाच खरा बदल आहे. अशाच प्रकारचा सुंदरचा पॉझिटिव्ह विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पॉझिटिव्ह संवाद लिहायचा आहे. कोणती निगेटिव्ह गोष्ट लिहू नका, जेणेकरून तुमचे मार्क्स जाण्यास भाग पडेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 आणि लास्टचा प्रश्न होतो, हा येतो 4 गुणांसाठी. याचं हा पॅराग्राफ आहे, याचं पण नीट वाचन करा. एक बातमी लिहायचं आहे तुम्हाला, सारांची बातमी तयार करायची आहे. वरील बातमीचा शीर्षक लिहा. वरील बातमी वाचून सारांश 4 ते 6 ओळीत लिहा. वरील बातमीत घडलेल्या घटनेचे तारीख लिहा. वरील बातमीचे शीर्षक लिहायचे, ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शाळेत गाजात प्रवेश. बातमीचा सारांश आहे. अशाच प्रकारचा तुम्हाला लिहायचं आहे बघा. ऊस तोडायचा मुलांच्या शाळेत गाजात प्रवेश. बातमीचा सारांश तुम्हाला लिहू शकता. सांगली येथे ज्ञानमंदिर प्रवेशाला ऊस तोडणी झाली आणि झाली. विद्यार्थी मित्रांनो, आता इथेच थांबूया आपण. अशाच प्रकारचा प्रश्न वर्ग 7चा व्हिडिओ पण लवकरात लवकर येणार आहे. आजसाठी तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.